चांदोबा रामायण 57वा भाग। रावण वरून लोकातून प्रस्थान करून लंकेला परत येत असताना वाटेत दिसणाऱ्या सहस्त्रावधी सुंदर कन्यांना त्याने बलपूर्वक अपहरण केले आणि त्यांना पुष्पक विमानात बसवले। त्या सर्वजणी विलाप करत रावणाला शाप देऊ लागल्या। तो आपल्या घरापाशी पोहोचत असतानाच त्याची बहीण शूर्पणखा समोर आली आणि मोठ्याने रडत त्याला दूषणे देऊ लागली। काय सांगू, माझ्या पतीला उरलेल्या कालकेयांचा मारून तू मला विधवा केलेस। तो तुझा मेहुणा आहे हे ज्ञानही तुला राहिले नाही। बहीण, जे झाले त्यावर रडून काय लाभ? युद्धोन्मादाच्या वेळी मला आपले परके यांचे भानही राहिले नाही। आतापासून तू आमच्या खराकडे राहा, तो तुझ्या सुखाची पूर्ण काळजी घेईल। मी 14,000 राक्षसांचा त्याला नायक करून आणि दूषणालाही सोबत देऊन दंडकारण्याच्या रक्षणासाठी पाठवत आहे। ते सर्व तुझ्या आज्ञेत राहतील आणि तुझ्या इच्छानुसार कार्य करतील। रावण म्हणाला। त्याप्रमाणे शूर्पणखा खर आणि दूषणासोबत दंडकारण्यात गेली आणि तिथे सुखपूर्वक राहू लागली। त्यानंतर रावण निकुंभिला वनात गेला आणि तिथे यज्ञ करत असलेल्या आपल्या पुत्र मेघनादाला पाहून त्याला मिठी मारली आणि विचारले, पुत्रा, तू इथे काय करत आहेस? त्या प्रश्नाचे उत्तर शुक्राचार्यांनी दिले, तुझ्या मुलाने 7 यज्ञांचा संकल्प केला आहे। अग्निष्टोम, अश्वमेध, राजसूय, गोमेध आणि वैष्णव यांशिवाय अत्यंत दुर्लभ माहेश्वर यज्ञ करून त्याने शिवाला प्रसन्न केले आणि इच्छेनुसार जानेवाला रथ, सर्वत्र अंधकार आच्छादित करणारी माया आणि अत्यंत शक्तिशाली धनुष्यबाण वरदान म्हणून प्राप्त केले आहेत। आता जो चालू आहे तो अंतिम यज्ञ आहे। शुक्राचार्यांच्या या बोलण्याने रावणाचे मुळीच समाधान झाले नाही आणि तो म्हणाला, तुम्ही हे कार्य अजिबात योग्य केले नाही। आपले शत्रू असलेल्या इंद्रादिकांच्या अर्चनेसाठी तुम्ही धन नष्ट केले, मिळवलेले पुण्य पुरेसे आहे, असे म्हणून तो मेघनादाला आपल्यासोबत घेऊन गेला। तेव्हा विभीषणाने रावणाला एक दुःखद बातमी सांगितली। रावणाची बहीण लागणारी कुंभिन्ना नावाची मुलगी रावणाच्या घरी वाढत होती। ती रावणाच्या आईचे थोरले मामा माल्यवान यांच्या मुलीची मुलगी होती। मधु नावाच्या राक्षसाने येऊन तिथे कोणीही नसताना तिचे अपहरण केले। त्यावेळी रावण दिग्विजयासाठी गेला होता। कुंभकर्ण झोपलेला होता आणि विभीषण पाण्यात मग्न होऊन तपस्या करत होता। स्वतः अनेक कन्यांचे अपहरण करूनही आपल्या बहिणीच्या अपहरणाची गोष्ट ऐकून रावण खवळला। त्याने कुंभकर्णाला झोपेतून उठवले, राक्षसवीर आणि सैनिकांना युद्धासाठी सिद्ध केले आणि मधुचे नगर असलेल्या मधुपुरावर चाल करून गेला। आपल्या पतीला मारण्यासाठी आपला भाऊ रावण विशाल सेनेसह येत आहे हे कळताच कुंभिन्ना रडत त्याच्या समोर आली आणि विनवणी करू लागली, अण्णा, माझ्या पतीला मारून मला वैधव्य देऊ नकोस। रावण कुंभिन्नेच्या दीनतेने विरघळला आणि म्हणाला, मी तुझ्या पतीला मारणार नाही, तो कुठे आहे ते दाखव। मी देवांना जिंकण्यासाठी स्वर्गात जात आहे, त्यालाही माझ्यासोबत घेऊन जाईन। कुंभिन्नेने आपला पती मधु याच्याकडे जाऊन सांगितले, माझे दादा तुला देवांसोबत युद्ध करण्यासाठी बोलावत आहेत, जा। अशा प्रतापी व्यक्तीची मैत्री आपल्यासाठी खूप चांगली ठरेल। मधु रावणाकडे आला आणि अर्घ्य पाद्याने त्याचा सत्कार करून अनेक सन्मान दिले। रावणाने एक रात्र आपल्या मेहुण्याचा पाहुणचार स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी प्रस्थान करून वैश्रवण राहत असलेल्या कैलासावर पोहोचला। संध्याकाळ झाल्यामुळे रावणाच्या सैन्याने तिथेच मुक्काम ठोकला। त्या रात्री चंद्र निर्मल चांदणे विखुरत होता आणि शीतल मंद वारा वाहत होता। वृक्षांच्या मध्ये किन्नर समूहगायन करत होते। कुबेराच्या महालातून अप्सरांच्या गायनाचे स्वर ऐकू येत होते। सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता। पर्वतावर बसून चांदण्यात आजूबाजूची दृश्ये पाहणाऱ्या रावणाच्या मनात विरहवेदना उत्पन्न झाली। त्याचवेळी अप्सरांमध्ये श्रेष्ठ असलेली रंभा निद्रेत मग्न असलेल्या रावणाच्या सैन्याच्या मधून जात होती। तिला दिव्य आभूषणे आणि माळांनी अलंकृत, केसांत मंदार फुले माळलेली आणि चेहऱ्यावर काळा घुंगट घेतलेली दुसऱ्या लक्ष्मीसारखी येताना पाहून रावण आपल्या जागेवरून उठून गेला आणि तिचा हात धरून म्हणाला, तू यावेळी कोणाकडे जात आहेस? तो भाग्यवान कोण आहे? मी देखील कोणापेक्षा कमी नाही। तिन्ही लोकांत माझ्यासारखा कोणी नाही। मी हात जोडून तुला विनंती करतो, माझी इच्छा पूर्ण करून जा। रंभा त्याच्या शब्दांनी थरथर कापली आणि विनवणी करू लागली, तुम्ही माझ्याशी असे बोलायला नको। जर कोणी मला त्रास दिला तर तुम्ही माझे रक्षण करायला हवे। मी तुमच्या सुनेसारखी आहे। तुमच्या भावाचा मुलगा नलकुबर माझी वाट पाहत आहे। मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम करू शकत नाही। तुम्हा अप्सरांसाठी पती आणि मर्यादांचा काय अर्थ? असे म्हणत रावणाने रंभेवर बलात्कार केला। रंभा चिरडलेल्या फुलासारखी आणि तोडलेल्या लतेसारखी अत्यंत लज्जित, भयभीत आणि दुःखी होऊन नलकुबराच्या चरणी जाऊन पडली आणि रावणाने केलेल्या अन्यायाबद्दल सांगितले। नलकुबराने अत्यंत क्रोधाने जलाचा स्पर्श केला आणि शाप दिला, जर रावणाने भविष्यात आपल्या इच्छेविरुद्ध कोणत्याही स्त्रीवर बलात्कार केला तर त्याच्या मस्तकाचे सहस्र तुकडे होतील। या शापाबद्दल ऐकून रावणाने अपहरण करून आणलेल्या त्या स्त्रियांना परम आनंद झाला ज्या पतिव्रता होत्या। रावणाने देखील त्या दिवसापासून स्त्रियांवर बलात्कार करणे सोडून दिले। रावण कैलासावरून प्रस्थान करून आपल्या सैन्याला स्वर्गाकडे घेऊन गेला। राक्षस सैन्याने स्वर्गाला चारी बाजूंनी वेढल्याची बातमी ऐकून इंद्राने देवगणांना युद्धासाठी सावध केले आणि विष्णूकडे जाऊन विचारले,
रावणाने आक्रमण केले आहे, आता काय करावे? पूर्वी तुमच्या सहाय्याने आम्हा सर्वांनी राक्षसांना जिंकले होते. तुम्ही चक्र धारण करून रावणाशी युद्ध कराल का? मी आता युद्ध करणार नाही, तो आपल्या हातून मरणार नाही, कारण अजून त्याची वेळ आलेली नाही. सध्या तू स्वतः त्याचा सामना कर, घाबरण्याचे कारण नाही, विष्णू म्हणाला. देव आणि राक्षसांमध्ये भीषण युद्ध झाले. रावणाच्या सैन्याचे नेतृत्व त्याचा आजोबा सुमाली याने केले, जो या युद्धात सावित्र नावाच्या वसूच्या हातून मारला गेला. राक्षस सेनेचेही मोठे नुकसान झाले. 10 पैकी 9 राक्षस मारले गेले. इंद्राने अत्यंत पराक्रमाने युद्ध केले आणि रावणाला जिवंत बंदी बनवले. हे समजताच मेघनादाने आपल्या मायेचा प्रयोग केला आणि अदृश्य होऊन युद्ध करत इंद्राला बंदी बनवले आणि आपल्या पित्याला मुक्त केले. तो म्हणाला, युद्ध संपले, आपला विजय झाला. हे पहा, इंद्र आपल्या ताब्यात आहे. आता तुम्ही तिन्ही लोकांवर शासन करा. इंद्राला बंदी बनवल्यामुळे मेघनाद इंद्रजित कहलाला. आपल्या मुलाला आणि बंदी बनवलेल्या इंद्राला सोबत घेऊन रावण लंकेला परतला. इंद्राला मुक्त करण्यासाठी देव ब्रह्मदेवाला सोबत घेऊन लंकेला गेले. ब्रह्मदेवाने सभेत उपस्थित असलेल्या रावणाला सांगितले, तुझ्या मुलाचा पराक्रम खरोखरच महान आहे. मी यावर अत्यंत प्रसन्न आहे. आजपासून तुझा मुलगा इंद्रजित या नावाने विख्यात होईल. त्याला कोणीही जिंकू शकणार नाही. त्याच्या सहाय्याने तू देवांना जिंकले आहेस. आता इंद्राला मुक्त कर. पितामह, जर इंद्राला मुक्त करणे अनिवार्य असेल तर मला अमरत्व प्रदान करा, इंद्रजित म्हणाला. पुत्रा, कोणत्याही प्राण्याला पूर्ण अमरत्व शक्य नाही, ब्रह्मदेव म्हणाला. जर असे असेल तर मलाही पूर्ण अमरत्व नको. मी तुमच्या समाधानासाठी दररोज अग्नीची मंत्रांनी आणि हव्यांनी अर्चना करेन. मी युद्धासाठी प्रस्थान करण्यापूर्वी अग्नीतून अश्व युक्त रथ प्रकट झाला पाहिजे. जोपर्यंत मी त्यावर असेन तोपर्यंत मी अमर राहीन. हेच माझे अभिष्ट वरदान आहे. जर माझी अग्नी अर्चना पूर्ण झाली नाही तर भले माझा मृत्यू होवो, तो म्हणाला. ब्रह्मदेवाने हे मान्य केल्यावर त्याने देवेंद्रला मुक्त केले. इंद्रासह देव स्वर्गात निघून गेले. युद्धाच्या उन्मादात रावण जेव्हा भूलोकाचे भ्रमण करत होता तेव्हा त्याला काही पराभवांनाही सामोरे जावे लागले. महर्षी अगस्त्य यांनी ते वृत्तांतही रामाला सांगितले. सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुनाला जिंकण्याच्या उद्देशाने रावण आपल्या अपतेष्टांसह माहिष्मती नगरीत पोहोचला. समजले की अर्जुन त्याच दिवशी आपल्या पत्नींसह नर्मदा नदीत जलक्रीडेसाठी गेला आहे. रावणही आपल्या लवाजम्यासह नर्मदा तटावर गेला आणि तिथे स्नान करून शिवपूजेसाठी बसला. त्याच्या मंत्र्यांनी पूजेची फुले आणून नदीकाठी मोठा ढीग लावला. रावण आपल्यासोबत सदैव असलेले सुवर्णलिंग एका वाळूच्या ढिगाऱ्यावर ठेवून त्याची अर्चना करून त्याच्यासमोर गायन आणि नृत्य करू लागला. नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहून पश्चिमेकडील समुद्रात मिळते. तीच नदी आता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागली. इतकेच नाही तर नदी सतत ओसंडून वाहू लागली आणि रावणाने पूजलेली फुले वाहून नेली. हे पाहून रावणाने चुटकी वाजवून शुक, सारणाला बोलावले आणि नर्मदेच्या विरुद्ध वाहण्याचे कारण जाणून घेण्यास पाठवले. जेव्हा त्यांनी जाऊन पाहिले तेव्हा कार्तवीर्यार्जुन आपल्या पत्नींसह जलक्रीडा करत होता. त्याने आपल्या 1000 हातांनी नदीचा प्रवाह रोखून धरला होता, ज्यामुळे नदी ओसंडून उलट वाहू लागली होती. शुक, सारणाने परत येऊन रावणाला ही गोष्ट सांगितली. त्यांनी वर्णन केलेल्या त्या विशाल वृक्षा सारख्या व्यक्तीला कार्तवीर्यार्जुन समजून रावण युद्धासाठी निघाला आणि त्याच्या मंत्र्यांना म्हणाला, आपल्या राजाला सांगा की रावण त्याला युद्धासाठी आव्हान देत आहे. युद्धासाठी तू काय वेळ निवडलीस? जेव्हा राजा स्त्रियांसोबत जलक्रीडा करत असेल तेव्हा काय युद्धासाठी बोलावले जाते? उद्या ये आणि आपल्या हातांची चपलता मिटव, मंत्री म्हणाले. परंतु रावणाला त्याचवेळी युद्ध हवे होते. अर्जुनाच्या मंत्र्यांनी सांगितले की आधी आमच्याशी युद्ध कर. दोन्ही पक्षांमध्ये युद्ध झाले. राक्षसांनी उग्र होऊन अर्जुनाच्या दलातील अनेक लोकांना मारले आणि काहींना खाऊनही टाकले. युद्धाचा कोलाहल ऐकून कार्तवीर्यार्जुनाने आपल्या पत्नींना धीर दिला. गदा उचलली आणि ती आपल्या 500 हातांनी फिरवत युद्धभूमीवर आला. प्रहस्त मुसळ घेऊन त्याच्या मार्गात उभा राहिला. अर्जुनाने प्रहस्ताने फेकलेले मुसळ आपल्या गदेने खंडित केले आणि त्याचा पाठलाग केला. गदेच्या प्रहाराने प्रहस्त पडताच मारीच, शुक, सारण, धूम्राक्ष आणि महोदर वगैरे पळून गेले. त्यानंतर रावणाने अर्जुनासोबत युद्ध सुरू केले. दोघांनी गदांनी एकमेकांवर प्रहार केले, परंतु पर्वतांसारखे अडिग राहिले. शेवटी जेव्हा अर्जुनाने आपली पूर्ण शक्ती लावून गदा रावणाच्या छातीवर मारली तेव्हा ती गदा तुकडे तुकडे झाली. परंतु त्या प्रहाराने रावण विवश होऊन पडला. लगेच अर्जुनाने रावणाला बंदी बनवून बांधले आणि आपल्या नगरीत नेले. स्वर्गात असलेल्या पुलस्त्य ब्रह्मदेवाला ही बातमी समजली. ते घाईघाईने माहिष्मतीला आले. कार्तवीर्यार्जुनाने अत्यंत भक्तिपूर्वक त्यांचा पाहुणचार केला आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारले. पुत्रा, तू माझ्या त्या नातवाला जिंकले ज्याने सर्व लोक जिंकून स्वतःला अजय सिद्ध केले होते. काय तुझा पराक्रम आहे? काय तुझी कीर्ती आहे? त्याला मुक्त कर, पुलस्त्य म्हणाले. कार्तवीर्यार्जुनाने कोणताही तर्क न करता रावणाचे बंधन सोडून दिले आणि अग्नीला साक्षी मानून त्याच्याशी अहिंसा,
स्नेह केला, त्याला वस्त्राभूषणे भेट दिली आणि निरोप दिला. चांदोबा रामायण 57वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.